आमदार गोपी शेटनी मागायचं आणि मी द्यायचं असा एक आमचा अलिखित नियमच आहे. त्यांनी पंचायत समितीच्या इमारतीची मागणी केली. 15 कोटींच्या इमारतीचं आज भूमिपूजन झालं. आता जतमधील ग्रामीण रस्ते विकासासाठी चालू वर्षात 75 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केली आहे. शिवाय देवभूमी जत ही मागणी देखील पूर्ण करू असा शब्द त्यांनी दिलाय. जत येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते शनिवारी झालं. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार सदाभाऊ खोत होते. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, सभापती अर्चना पाटील, रविकुमार बगली यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री गोरे म्हणाले, जत तालुक्याला गेल्या 65 वर्षात पंचायत समितीला इमारत नव्हती, परंतु आमदार गोपी शेट यांनी आमदार होताच ती पूर्ण करून घेतली. हा तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते काम करत आहेत. शिवाय त्यांच्या मागे देवाभाऊ आणि जयाभाऊ यांची ताकद आहे. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. गोपी शेट यांनी जत तालुक्याला दिलेली सारी आश्वासने या 5 वर्षात पूर्ण होतील असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केलाय. जत तालुक्याच्या विकासाचा बॅकलॉग मोठा आहे, तो भरून काढण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. सुदैवाने देवाभाऊ यांनी माझ्याकडे ग्रामविकास हे खातं दिले. माणूस जन्मास आल्यापासून तो जाण्यापर्यंत जे जे हवं असतं ते माझ्या खात्यात मिळतं. त्यामुळे आमदार गोपी शेट ज्या मागण्या करतील ते मी लगेच देऊन टाकतो. तीर्थक्षेत्र पर्यटन विकासामधून तालुक्यातील 9 धार्मिक स्थळांना त्यांनी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर करून घेतला. अशी कितीतरी कामे सांगता येतील ज्यासाठी आमदार गोपी शेट यांचा सततचा पाठपुरावा सुरू असतो. कारण या माणसाने ज्याच्या मातीसाठी आपलं जीवनच अर्पण करण्याचा संकल्प केलाय असंही गोरे म्हणाले. ईश्वरपूर येथील गांधी चौकातील संतोष ढबू आणि राजेंद्र ढबू यांच्या होलसेल खाद्यपदार्थाच्या विक्रीच्या दुकानाला आज दुपारी आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानातील साहित्य जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज आहे. पुरुण ईश्वरपूर राष्ट्र नगरपालिका, राजाराम बापू व हुतात्मा कारखान्याच्या अग्निशामक बंबांनी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. वेळेत दुकानातील साहित्य हलवल्याने मोठं नुकसान टळलंय. ईश्वरपूर शहरातील मुख्य गांधी चौकात ढबू बंधूंचे गोळ्या, बिस्किट, चिरमुरे, द्रोण, पत्रावळ्या आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचं होलसेल दुकान आहे. आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास या दुकानाच्या दुसऱ्या मजल्यास आग लागली. स्थानिक नागरिकांना दुकानातून येणारा धूर आणि आगीचे लोट पाहून अग्निशामक बंबांना फोनवरून माहिती दिली. दाट लोकवस्ती असलेला हा परिसर असल्याने सुरुवातीस ईश्वरपूर नगरपालिकेचे छोटे 2 बंबाने, त्यानंतर एक मोठा अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु उन्हाचा कडाका आणि अपुऱ्या यंत्रणेमुळे ही आग अधिकच भडकली. आगीवर नियंत्रण येत नसल्याने राजाराम बापू आणि हुतात्मा सहकारी साखर कारखाना आणि आष्टा नगरपालिकेच्या 3 बंबांना पाचारण करण्यात आलं. स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी जीवाचं रान केलं. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अत्यंत गजबजलेल्या चौकात भर दुपारी आग लागल्याने आगीची माहिती शहरभर पसरली. चौक परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली. पोलिसांनी गर्दी बाजूला करत आग विझवण्यासाठी मदत केली. दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचं लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी पहिल्या मजल्यावरील दुकानातील सर्व साहित्य बाहेर काढलं. त्यामुळे मोठं नुकसान टळले. नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाईसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. विद्यार्थ्यांना भेटून त्यांचे म्हणणे, सूचना सरकारकडे पोहोचवल्या जाणार आहेत असं भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सांगलीत सांगितले. दरम्यान युवा शक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून राज्यातील युवकांचे प्रश्न, अडचणी जाणून घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या जाणार आहेत असंही त्यांनी सांगितले. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे युवा शक्ती जागर यात्रा सुरू आहे. कोकणचा दौरा पूर्ण करून या यात्रेचं आगमन सांगलीत झालं. सांगलीत पत्रकार परिषदेत महाडिक म्हणाले, नीट पेपरफुटी प्रकरण केंद्र शासनाने अतिशय गांभीर्याने घेतले. सीबीआय यंत्रणा खोलात जाऊन चौकशी करत आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांबाबत सरकारचे धोरण 0 टॉलरन्स अशा पद्धतीचंच आहे. मी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे या प्रकरणी कठोर कारवाईसाठी पाठपुरावा करतोय. नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना भेटणार आहे. परीक्षेसंदर्भातील त्यांचे म्हणणे, सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पोहोचवणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान युवकांच्या प्रश्नांवर भाजप अतिशय गंभीरपणे लक्ष देत असल्याचा संदेश यातून सर्वत्र गेलाय. या यात्रेला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष महाडिक यांनी सांगितले.
देशाप्रती आत्मीयता असली तरी सर्वांचीच सीमेवर लढण्याची मानसिकता होईल असं नाही, पण ज्या ठिकाणी जिथे आहोत जसे आहोत तिथं राष्ट्र प्रथम या भावनेने प्रत्येकाने देशाच्या प्रती आपापल्या परीने योगदान दिलं पाहिजे, मग ते क्षेत्र कोणतंही असो. सामाजिक बांधिलकी म्हणून आपला मदतीचा हात पुढे आला पाहिजे, याच भावनेतून महाराष्ट्रातील एक कल्पक आणि युवा आमदार सुहास बाबर यांनी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला आणि अवघ्या काही दिवसात ही एक लोक चळवळ निर्माण झाली. ट्री आर्मी नावाने ती पुढे आली आहे. राज्यभरात या उपक्रमाचा बोलबाला होऊ लागलाय. वडिलांनी दुष्काळी भागाला पाणी देण्याचं भगीरथ काम केलं. आता त्याच पावलावर पाऊल ठेवून मुलगा हिरवाईचे स्वप्न साकारत हरित काम करू लागलाय. आपला भाग हरित करण्याचा विडा आमदार सुहास बाबर यांनी उचललाय. आमदार बाबर यांच्या निवासस्थानाच्या कंपाऊंडमध्ये एक पिंपळाचं रोप उगवलं होतं. ते रोप तोडण्याऐवजी त्यांनी अख्खे कंपाऊंड पाडून त्यातून ते पिंपळाचं रोप अलगद बाहेर काढून गारडी गावच्या स्मशानभूमीत लावले. 7 महिन्यात पिंपळाच्या रोपट्याचा 14 फुटांचा वृक्ष झाला आणि एका पिंपळ वृक्षाच्या साक्षीने आमदार सुहास बाबर यांनी ट्री आर्मी या हरित चळवळीचा प्रवास सुरू केला. तत्पूर्वी त्यांनी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या 78,178 एवढ्या मताधिक्याने एवढी झाडे लावण्याचा संकल्प बोलून दाखवला होता. ट्री आर्मीच्या निमित्ताने या संकल्पाला देखील पूर्णता येत आहे. सदाभाऊ खोत यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत राष्ट्रीय परीक्षा संस्था अंतर्गत NTA बरखास्त करण्याची मागणी केली आहे. नीट पेपरफुटी मागे मोठे रॅकेट आणि साखळी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झाले असून या प्रकरणात केवळ छोट्या आरोपींवर कारवाई करून चालणार नाही, तर मूळ सूत्रधारांनाही कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही त्यांनी मागणी केली आहे. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी परीक्षेची पद्धत बदलून नीट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. ते ईश्वरपूर येथे बोलत होते. दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करून पोलीस कोठडी न घेता न्यायालयीन कोठडी घेऊन तपासात मदत करण्यासाठी 5,000ची लाच घेणाऱ्या भिलवडी पोलीस ठाण्यातील हवालदारास रंगेहात पकडण्यात आलं. संतोष गोविंदराव बेंबडे असं लाचखोर पोलीस हवालदाराचं नाव असून सांगलीच्या लाचलुचपत विभागाने सदरची कारवाई केली आहे. दरम्यान आज बेंबडे यांना न्यायालयापुढे उभे केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तक्रारदाराविरोधात भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात पोलीस कोठडी न घेता न्यायालयीन कोठडी मिळवून देणे तसेच तपासात मदत करण्यासाठी हवालदार बेंबडे यांनी सुरुवातीला 10,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार 15 मे रोजी सांगली ACBकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर बेंबडे यांनी तडजोडीअंती आज 5,000 रुपये द्या, उर्वरित 2 ते 3,000 रुपये उद्या द्या असं सांगून एकूण 8,000 रुपयांची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. तसेच तात्काळ 5,000 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला. भिलवडी पोलीस ठाण्यासमोर पोलीस रेस्टरूम जवळील रस्त्याच्या कडेला तक्रारदाराकडून 5,000 रुपये स्वीकारताना बेंबडे यांना रंगेहात पकडण्यात आलं. या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वाळवा तालुक्यातील नेरले येथील अवधूत धनाजी पाटील आणि विराज सुरेश पाटील या 2 चुलत भावांना पोलिसांनी कारण नसताना अमानुषपणे मारहाण केली होती. याबाबत पोलीस प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही त्यांनी मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून आज नेरले येथील ग्रामस्थांनी निषेध करत मूक मोर्चा काढून संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. वाळवा तालुक्यातील बहे येथे 9 मे रोजी कृष्णा नदीकाठी शेतीची मोटार दुरुस्त करण्यासाठी 2 युवक गेले होते. मोटार दुरुस्त करणारा कारागीर येण्याची वाट पाहत ते थांबले होते. इतक्यात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याकडे विचारणा केली आणि फोनवरून त्या दोघांनी आणखी दोघांना बोलावून घेतलं. हे चौघे साध्या वेशातील पोलीस होते. त्यांनी त्या 2 चुलत भावांना काहीही चौकशी न करता अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत दोघे बंधू गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत नेरलेचे सरपंच संजय पाटील यांनी आणि नेरले येथील अनेक ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला भेटून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 8 दिवस उलटून गेले तरीही पोलिसांनी या संदर्भात काहीही कारवाई केल्याचं दिसत नाही. म्हणून आज नेरले ग्रामस्थांनी निषेध मूक मोर्चा काढून पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय. नांद्रे येथील रेल्वे दुहेरीकरणाच्या नावाखाली रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर अतिक्रमण करून ताब्यात घेतल्याने शेतकरी संकटात सापडलाय. बाधित शेतकऱ्यांनी वारंवार कायदेशीर मार्गाने आंदोलन करून देखील रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन छेडले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अहोरात्र
जल आंदोलन सुरू राहणार असल्याचा गंभीर इशारा शेतकऱ्यांनी देत जल आंदोलन सुरू केलंय. भर उन्हातही येरळा नदीपात्रात पाण्यात बसून शेतकरी जल समाधी आंदोलन करत आहेत. पुणे मिरज ते लोंढा या रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाच्या कामाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा या मागणीसाठी गेल्या 48 महिन्यांपासून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. शासन दरबारी महसूल मंत्री, जिल्हाधिकारी आणि खासदारांनी बैठकी घेऊन तोडगा काढला. मात्र मंत्री जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला रेल्वे प्रशासनाने केराची टोपली दाखवली. 2019 पासून बेकायदेशीर शेत जमिनीमध्ये रेल्वे विभागाने उभे केलेले केबल, लोकेशन बॉक्स, इलेक्ट्रिक पोल आणि इतर साहित्य ताब्यात काढून रेल्वे हद्दीत आम्ही ठेवत आहोत. भूमी अभिलेख विभागाने अतिक्रमण दाखवलेल्या शेत जमिनी आमच्या स्वतःच्या ताब्यात घेत आहे. यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार असेल. लोकेशन बॉक्स अतिक्रमण केलेल्या शेत जमिनीमध्ये आहेत आणि ते जर काढले तर पुणे मिरज रेल्वे मार्ग संपूर्णपणे बंद पडेल. त्यास प्रकल्प बाधित शेतकरी जबाबदार नसतील असा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिलाय. महाआवास अभियानामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ मनोज जाधव यांचा केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व किसान मंत्री शिवराज सिंग चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातारा येथे झालेल्या सोहळ्यात सन्मान करण्यात आलाय. यावेळी अकोला जिल्हा परिषदेच्या सीईओ अनिता मेश्राम उपस्थित होत्या. सातारा येथे महाआवास अभियान पुरस्कार वितरण व घरकुल वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदयनराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, ग्रामविकासचे अप्पर सचिव चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्कालीन अकोला जिल्हा प्रकल्प संचालक मनोज जाधव यांनी अकोला येथे कार्यरत असताना महाआवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम केलं. आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. जाधव यांनी तेथील जिल्हा प्रकल्प टीम सोबत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत 11,488 घरे, राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत 18,850 घरे, एकावेळी 4,730 घरकुलांचे भूमिपूजन करून 2 दिवसात कामे सुरू करण्यात आली. 16,905 लाभार्थींचे प्रस्ताव गोळा करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना मंजुरी 100%, राज्य पुरस्कृत आवास योजना मंजुरी 100%, प्रधानमंत्री आवास योजना पूर्ण 100%, भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे 97.40% कामे अशी पूर्ण कामगिरी बजावली आहे. याबाबतची दखल घेत अकोला जिल्हा परिषदेच्या सीईओ अनिता मेश्राम यांचा आणि जाधव यांचा सन्मान करण्यात आलाय. जनगणना आणि बीएलओचे काम करणाऱ्या शिक्षकांना 45 दिवसांची अर्जित रजा मिळावी अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. शिक्षक भारतीच्या वतीने नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण यांना आल्याचे सरचिटणीस कृष्णा पोळ यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. त्यात म्हटले की राज्यातील शिक्षण शासन आदेशानुसार जनगणना आणि बीएलओ म्हणून सोपवलेली महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी यशस्वीपणे पार पडत आहे. शिक्षक उन्हाळ्याच्या दीर्घकालीन सुट्टीत जनगणना आणि बीएलओचे काम करत आहेत. जनगणना प्रशिक्षणही या कालावधीत झाले. जनगणना व बीएलओ काम उन्हाळा सुट्टीत असल्याने शिक्षकांची सुट्टी यावर्षी रद्द झाली आहे. जनगणना आणि बीएलओची कामे करणाऱ्या शिक्षकांना मे व जून महिन्याच्या वेतनातून वाहतूक भत्ता अदा करण्यात यावा. जनगणना या कामात शिक्षकांनी राष्ट्रीय भावनेतून सहभाग नोंदवलाय. शिक्षकांनी केलेल्या कामाबद्दल 1 मे ते 14 जून 2026 हा 45 दिवसांचा कालावधी ग्राह्य धरण्यात यावा. 45 दिवसांची अर्जित रजा मिळावी ही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नायब तहसीलदार चव्हाण म्हणाले की शिक्षक भारती संघटनेची मागणी वरिष्ठ स्तरावर पाठवली जाईल. यावेळी राजेंद्र दोरकर, दिगंबर सावंत, अविनाश सुतार, बाळासाहेब सोलनकर, श्रावणकुमार कोरे व पदाधिकारी उपस्थित होते.